वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत घी जिरा राईस व घी डाळ तडका. चला तर रेसिपीला सुरू करूया. इथं मी 2 ग्लास हैदराबादी कोलम तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी उभा चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, ओली मिरची, लाल मिरची, जिरे, मीठ, लवंग दालचीन बदाम फूलची पावडर, वेलदोडे पूड, काजू. इथं मी 1 वाटी डाळ, कांदा टोमॅटो घालून उकडून घेतलेली आहे. लाल तिखट, गरम मसाला व तूप. इथं मी 4 चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आहे. इथं आपलं तूप गरम झालेलं आहे. 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. तर यामध्ये पातळ बारीक चिरलेला कांदा 1 वाटी घालायचा आहे व हा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मस्त असा हा तांबूस कलरवर कांदा आता इथं आपला भाजलेला आहे. ह्यामध्ये आता मी थोडे काजू घालणार आहे व हे सुद्धा 2 मिनटं परतून घेणार आहे. व आता ह्यामध्ये ओली मिरची घालणार आहे थोडीशी व थोडं आलं लसूणचं पेस्ट घालणार आहे. हे पण चांगलं परतायचं आहे. व आता ह्यामध्ये 2 ग्लास जे मी तांदूळ घेतलेले आहेत ते घालणार आहे. व चांगलं हे परतून घेणार आहे. व आता ह्यामध्ये मी चवीसाठी 1 चमचा मीठ घालणार आहे. आता मी इकडं 2 ग्लाससाठी 4 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे. ते पाणी मी ह्यामध्ये आता ॲड करणार आहे. तर 2 ग्लास तांदळासाठी 4 ग्लास पाणी वापरायचं आहे. चांगलं असं मिक्स करायचं आहे. मग आता ह्याच्यावर झाकण ठेवून हे 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता आपली 5 मिनटं इथं झालेली आहेत. झाकण काढून घेऊया. हे पहा किती मस्त असा सुंदर हा घी जिरा राईस शिजत आहे. तर ह्यामध्ये आता जी लवंग दालचीन व बदाम फूलची पावडर आहे ती अर्धा चमचा घालायची आहे. अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालायची आहे व परत हे छान मिक्स करायचं आहे. व परत झाकण घालून भात 5 मिनटं मुरू द्यायचं आहे. इथं आपली 5 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊया. हे पहा घी जिरा राईस छान मुरलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया व भात गार्निशिंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता मी डाळ तडका बनवण्यासाठी इथं 2 चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर फोडणी करून घ्यायची आहे. इथं आपलं तूप गरम झालेलं आहे. डाळ तडक्यासाठी 1 चमचे जिरे टाकायचे आहेत. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. चांगलं परतायचं आहे व लाल सुक्या मिरच्या थोड्या घालायच्या आहेत. आता 1 चमचा हिंग घालायचा आहे. 1 अर्धा चमचा मीठ घालायचं आहे चवीसाठी. आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालणार आहे. मग आता ही शिजवलेली डाळ घालायची आहे. आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे.
डाळ तडक्यासाठी थोडंसंच पाणी वापरायचं आहे. व आता ह्यामध्ये मी ओली कोथिंबीर घालणार आहे. मग आता झाकण घालून 5 मिनटं उकळून घेणार आहे. इथं 5 मिनटं आपली झालेली आहेत. तर आता झाकण काढून घेऊया व डाळ तडका कसा झाला आहे ते पाहूया. हे पहा, मस्त सुंदर असा सुगंध येत आहे. डाळ तडका आता इथं खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया व डाळ तडका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त सुंदर असा हा घी जिरा राईस व घी डाळ तडका इथं आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर खूप सुंदर रेसिपी आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही जर बनवून सगळ्यांना खायला घालाल तर सगळे खुश होतील. खरंच अगदी मस्त रेसिपी आहे. तुम्ही ह्या पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करून पहा व ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.